फक्त मराठी। गुरु आपल्या शिष्याची अचूक पारख करत असतो। सोळ्या, काय रे, काय झालं? स्वामी, स्वामी, आपण मला आपल्या सेवेत ठेवून घेतलं, आपली सेवा करण्याची संधी दिली। माझ्या जन्माचं सार्थक झालं स्वामी। आपल्या सहवासात नित्य नवीन गोष्टी शिकायला मिळतात मला। तान्ह्या मुलाला माऊलीच्या मांडीवर जसं निर्धास्त वाटतं ना, तसं वाटतं मला। सोळ्या, अरे आज काय झालंय तुला? आमची एवढी स्तुती चालवलीयस, आमच्याकडून काही हवंय का तुला? न मागता सुद्धा आपण मला इतकं काही दिले। मला बोलू दे, माझ्या भावना व्यक्त करू दे स्वामी। आपण भक्त म्हणून कोणाला जवळ करणं म्हणजे त्याचं परमभाग्य। रत्नाची पारख जशी रत्न पारख्याला असते, तशी भक्तांची पारख आहे आपल्याला। किती अचूकपणे करतात। माणसांची पारख करण्याचं आपलं सामर्थ्य अद्वितीय आहे स्वामी। मग तो भक्त आस्तिक असो वा नास्तिक। आस्तिक असेल तर प्रश्नच उद्भवत नाही, नास्तिक असेल तरीही तुम्ही त्याला प्रत्यय देता। तोही पुरता बदलून जातो, तुमच्या भक्तीत रंगून जातो। त्या लोखंडाला स्पर्श करून त्याचं सोनं करता स्वामी। तुम्ही परीस आहात स्वामी, तुम्ही परीस आहात। सोळ्या, लोक आम्हाला गुरुस्थानी बसवतात, आम्हाला गुरु मानतात, मग आमच्या शिष्याची पारख आम्हाला करता यायलाच हवी। प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे महत्व देता यायला हवं, ही आमची जबाबदारी आहे। हे आम्हाला करायलाच हवं। तरुण उमदा वीर आणि नरेंद्र महाराज यांच्या बाबतीत आम्हाला आता तेच करायचंय। बोला मुनीमजी। मुजरा महाराज, महाराज आपण सांगितल्याप्रमाणे अंगरक्षकाला घेऊन आलोय। बघा ना, अंगाने धष्टपुष्ट असलेला हा पैलवान यानं भल्या भल्यांना कुस्तीत चारी मुंड्या चीत केलाय। याच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा बघा ना कशी दहशत वाटते ते। हा माणूस जर वाड्याबाहेर राहिला तर कसली धास्तीच नाही। मला वाटतं आपला अंगरक्षक म्हणून या माणसाची आपण नेमणूक करावी। मुनीमजी, तुम्ही बघताय ती केवळ शारीरिक ताकद। ताकद काय रेड्यातही असते। तर सांगायचा मुद्दा असा की फक्त शक्ती नाही, तर वेळ प्रसंगी युक्ती वापरणारा आम्हाला अंगरक्षक हवा आहे। नुसते हातच नाहीत, तर हाताबरोबर डोकं चालवणारा, दिवस रात्र आमच्या वाड्याबाहेर पहारा करणारा, ज्याच्यावर डोळे झाकून विसंबून राहता येईल, ज्याच्यावर भरवसा ठेवता येईल, असा आम्हास अंगरक्षक हवाय। आणि हे काम किती जोखमीचं आणि जबाबदारीचं आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे। होय महाराज। मुनीमजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा मल्ल शक्तीमध्ये उजवा असेलही, पण बुद्धिमत्तेचं काय? बुद्धिमत्तेबाबत मी जरा साशंक आहे। आपल्या वाड्यावर पहारा देणारा, आमच्या संपत्तीचं रक्षण करणारा असा योग्य माणूस आम्हाला हवाय। आणि हे काय येऱ्या गबाळ्याचं काम नाही, आणि तो निरखून पारखून घ्यायला हवा। गेले कित्येक दिवस आम्ही त्याच्या शोधात आहोत, पण मनासारखा अंगरक्षक अजूनही आम्हाला मिळत नाही। महाराज, असा माणूस आपल्याला नक्की मिळेल। मी पुन्हा नव्यानं शोध मोहिमेवर जातो ना। आपल्या राज्यात असा एक तरी माणूस मिळेलच की जो आपला अंगरक्षक होण्यास पात्र असेल।
कोण असेल तो. अहो अहो काय झालं? काय म्हणालीस? केव्हाची हाका मारतीये मी तुम्हाला. मी कामात असलो ना की असंच होतं बघ. आजूबाजूचं कशाचं भानच राहत नाही. माहितीये मला, एखादं काम हाती घेतलं की अगदी स्वतःला झोकून देता त्यात. मला माहितीये तुमच्या कामात मी अडथळा आणतीये, पण सांगितल्याशिवाय गत्यंतर नाहीये. अगं बोल ना, काय झालं? इतकी चाचरते कायस? अहो घरात धान्यच नाहीये, अन्नाचा दाणाही नाहीये. जे काही पैसे होते तेही संपलेत. आता काय करायचं? आणि आज तर हद्दच झाली. घरात अन्नाचं एक कणही नाहीये. अगं आपण दोघं तर पाणी पिऊनही जगू, दिवस काढू, पण गोपीचं काय? तो लहान गा पोर, आपल्या पायी तोही या गरिबीत भरडला जातोय. नाही, त्याच्यापुरतं धान्य मी शेजाऱ्यांकडनं मागून आणेन. किती नामुष्कीची वेळ आली आहे. लोकांकडून मागून आणलेल्या अन्नावर मुलाचं पोट भरावं लागतंय. अहो तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ. तुम्हाला काम मिळालं ना की दामदुपटीने सगळ्यांना परत करेन. पण हवं तसं काम तर मिळायला हवं ना. कामासाठी वणवण भटकतोय मी. आताही कामाच्या शोधात निघालोय. बाबा बाबा बाबा, माझ्यासाठी एक लाकडी घोडा आणा. बघितलंस, मुलाचं साधं मागणंही पूर्ण करता येत नाही. त्याची हौसमौजही पुरवू शकत नाही मी. आज मी थेट संस्थानिकांनाच जाऊन भेटणार आहे. मला हवं असलेलं वेतन तेच मला देऊ शकतात. आज जर माझं काम झालं तर आपलं दारिद्र्य नक्की मिटेल. तुझ्याकडचं काय असेल नसेल ना मोकळं द्यायचा प्रयत्न कर. थोडे कुठं एवढं म्हणतो तुला. वा, शूरवीर दिसतोय. त्या गुंडांना चांगला चोप दिलास. काय रे, नाव काय तुझं? मी वीर. मला नरेंद्र राजांकडे जायचंय. नरेंद्र महाराजांना तुला भेटायचंय? कशासाठी? मी कामाच्या शोधात आहे खूप दिवसांपासून. बरेच दिवस झाले मला मनासारखं कामच मिळत नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून मी नरेंद्र राजांकडे चाललोय. पण वीर, महाराज सांगतील ते काम तू करशील? माझं नाव वीर आहे आणि एखाद्या वीराला शोभेल असं तर काम असेल तर मी ते नक्कीच करेन. ठीक आहे, माझ्या बरोबर चल. चला. चल. महाराज, मी म्हटल्याप्रमाणे या माणसाला बरोबर घेऊन आलोय. आपल्या रक्षणाच्या कामासाठी हा माणूस अगदी योग्य आहे. काय रे, नाव काय तुझं? कुठला तू? माझं नाव वीर. याच गावातला आहे. आपल्याकडे काही काम मिळेल अशा आशेने आलोय. वीर? खरोखरचाच वीर आहेस की? आपण मला कामावर ठेवून बघावं आणि प्रत्यक्ष पडताळणीच करावी. आम्हाचाही असाच योग्यतेचा माणूस हवाय. पण तुझं असं काय वैशिष्ट्य आहे की तुला आम्ही आमच्या कामास ठेवावं? माझ्याकडे माझे 2 हात, बुद्धी आणि आत्मविश्वास. या बळावर आपण मला काम देऊ शकता. आमच्याकडे अंगरक्षकाचं काम आहे.
रात्रंदिवस आमच्या वाड्यावर पहारा द्यावा लागेल. आमचं आणि आमच्या संपत्तीचं रक्षण करावं लागेल. वेळ प्रसंगी शक्ती आणि युक्तीचा नेमका वापर करावा लागेल. हे सगळं जमेल तुला? अशाच प्रकारच्या कामाच्या शोधात होतो मी, जे माझ्या शक्तीला आणि बुद्धीला आव्हान असेल. ठीक आहे. मला सांग, तू मेहनताना किती घेणार? दिवसाला 500 मोहरा. पाचशे मोहरा? शक्य नाही. एवढा मेहनताना देणं आम्हाला शक्य नाही. माझी योग्यता तेवढीच आहे. त्याहून कमी मेहनताना घेणं म्हणजे स्वतःची मानहानी करून घेण्यासारखं आहे. बघ, विचार कर. आमच्याकडे कामच असणं म्हणजे तुझी शान वाढवण्यासारखं आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. अरे माझं ऐक, महाराजांच्या पदरी काम मिळणं ही सुवर्ण संधी आहे, ती सोडू नकोस. महाराज माफी असावी, पण आपण महाराज आहात म्हणूनच सांगतो. आपल्याला माणसांची पारख असेल, माणसांचं उचित मोल आपणच ठरवू शकता. माझा निर्णय अंतिम आहे. आपण विचार करावा. येतो मी. ये राजा. एवढा चिंताग्रस्त का? तुझ्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटलेल्या दिसतायत. स्वामी, बरेच दिवस झाले आम्ही एका अंगरक्षकाच्या शोधात आहोत. आम्हाला योग्य माणूस सापडत नाही आणि ती चिंता आम्हाला भेडसावत आहे. आमच्या महालाला पहारा द्यायचा आहे, आमच्या धनसंपत्तीचं रक्षण करायचंय, पण योग्य आणि तोलामोलाचा माणूस सापडत नाही. माणसं कामानिमित्त येतात, पण काही ना काही कारणावरनं ते फिसकटतं. आम्हाला योग्य असा माणूसच सापडत नाही. अरे सापडला नाही की डोळ्यासमोर असूनही दिसत नाही? स्वामी, आपण काय म्हणताय आम्हास कळले नाही. बऱ्याचदा काय होतं, एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण आपल्याला ती दिसत नाही. एक माणूस होता. एकदा त्यांनी हातात लोखंडाचा तुकडा घेतला आणि परीस शोधायला निघाला. परीस शोधायचा होता त्याला. नदीकाठी गेला. तिकडे वाळू, नदीकाठच्या दगडधोंड्यात हा परीस शोधू लागला. हातातला तुकडा प्रत्येक दगडाला लावायचा, वाळूला लावायचा, धोंड्याला लावायचा. हातातला तुकडा पाहायचा लोखंडाचा, झालाय का सोन्याचा. बराच वेळ झाला, त्याला काही परीच मिळत नव्हता. हा तिकडेच घोटाळत राहिला. प्रत्येक वस्तूला आपला लावतोय लोखंडाचा तुकडा. आणि काही वेळानं अचानक त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या हातातला लोखंडाचा तुकडा चक्क पिवळा धम्मक सोन्याचा झालाय. त्या माणसाला परीस सापडला होता, पण त्याच्या नजरेतून निसटून गेला होता. असंच होत राजा, तुझंही असंच झालंय. आणि राजा, हे सुद्धा लक्षात ठेव, आपल्याला एखादी चांगली वस्तू हवी असेल तर त्या वस्तूसाठी दामही चांगलं मोजण्याची तयारी ठेवावी. आवळ्याच्या मोलात कोहळा घेऊ पाहशील, ते जमणार नाही. योग्य माणसासाठी त्याचा मेहनताना सुद्धा तेवढाच योग्य मोजायला हवा. स्वामी, आपण म्हणता तसे योग्य माणूस आमच्या समोर होता, पण कोण होता? सोच सोच, तुझे पता लग जाएगा. येतो स्वामी. कस्तुरी मृगासारखी अवस्था झालेली आहे तुझी राजन. हे बघ बाळा, मस्ती नाही करायची. हा, आपल्याकडे पैसे आले ना, तुला आपण गुरुकुलात पाठवू. आम्ही खेळलो. अहो, काय झालं? काम शोधण्यासाठी गेला होतात ना? अगं हो,
नरेंद्र राजांकडे गेलो होतो. हा मग काय नाही, हात हलवतच परत यावं लागलं. काम मिळालेलं नाही. का मनासारखं काम नाही मिळालं? अगं नाही, मनाजोगतच काम होतं. अगं सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचं होतं मला. अहो हे तर तुमच्या आवडीचं काम आहे, मग नकार का दिलात? अगं मी नाही नकार दिला. मला जे वेतन हवं होतं ते त्यांना जास्त वाटलं, म्हणून त्यांनीच नकार दिला. अहो थोडीशी तडजोड केली असती तर काय बिघडलं असतं? आपल्या परिस्थितीचा तरी विचार करायचा होता. अगं आपण जीव ओतून काम करतो ना, मग वेतनही तसंच घ्यायला हवं. एकदा तडजोड केली की आयुष्यभर तडजोडच करावी लागते. म्हणून हा मोह वेळीच टाळलेला बरा. आणि तडजोड म्हणजे माघार, आणि वीर कधीच माघार घेत नाही. अहो हे असंच चालत राहिलं तर आपल्याला आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही का? मिळेल, एक दिवस नक्की सुख मिळेल. माझ्यावर, माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव. हा खडतर काळ नक्की संपेल. महाराज, महाराज आपण अजून निद्राधीन झाला नाहीत? हो मुनीमजी, आधीच अंगरक्षक नेमण्याच्या काळजीतून आमची झोप उडाली. स्वामी जे बोलले तेच विचार माझ्या मनात घोळत आहेत. त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा की असा योग्यतेचा माणूस माझ्या नजरेसमोर आहे, पण मला दिसत नाहीये. असा कोण माणूस असेल? महाराज, माझ्या समजुतीप्रमाणे आपल्या रक्षणासाठी लायक असा एकमेव माणूस आहे, आणि तो म्हणजे वीर. मला वाटतं स्वामी सुद्धा त्याच्याच विषयी बोलले असणार. स्वामी काय म्हणाले ते आठवा. म्हणाले की योग्य माणूस हवा असेल तर त्याची योग्य ती किंमत मोजावी लागेल. आणि वीरनेच दिवसाच्या 500 मोहरा इतका अमाप मेहनताना आपल्याकडे मागितला. म्हणजे स्वामींचा इशाराही त्याच्याकडेच असणार. पण त्याला इतका मेहनताना द्यायचा की नाही, तो योग्यतेचा आहे की नाही हे आम्हाला कसं कळणार? नाही महाराज, तशा योग्यतेचा तो माणूस आहे. मी स्वतः डोळ्याने बघितलं ना, एका गुंडानं एका गरीबाला धरलं आणि त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्याकडनं जबरदस्तीनं पैसे काढायला सुरुवात केली. पैसे देत नाही म्हटल्यानंतर त्या गुंडानं त्या गरीबावर तलवार उगारली, आणि त्या तलवारीचा घाव वीरनं स्वतःच्या हातावर घेतला आणि त्या गुंडांना पळवून लावलं. मग मला सांगा महाराज, एवढा धैर्यवान माणूस त्या योग्यतेचा नसेल? ठीक आहे, स्वामींशी या विषयावर पुन्हा बोलावं लागेल, मग याचा फैसला करू. स्वामी, आपण आम्ही तुला काही सांगावयास आलो आहोत. तुझ्या आयुष्यातील खडतर काळ आता संपलाय. तुझे वडील आमचे निस्सीम भक्त होते. मृत्यूसमयी त्यांची प्रापंचिक अवस्था अत्यंत बिकट होती. आपल्या मुलाच्या भविष्याने ते अत्यंत व्याकुळ झाले होते. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं, तुझा लहानपणीचा आणि तारुण्यातील काही काळ हा बिकट अवस्थेत जाईल, पण त्यानंतर तुला चांगले दिवस येतील. हा बिकट काळ भोगणं तुला क्रमप्राप्त होतं, कारण तुझ्या गतजन्मातील पापाचा तो परिणाम होता. आता तो काळ सरलाय. उद्याचा सूर्य तुझ्या आयुष्यात भाग्योदय उगवेल. स्वामी,
लता 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 उठ ना. अगं मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. अहो असं एका रात्रीत घडलंय तरी काय. अगं आपले वाईट दिवस संपले. आता आपला भाग्योदय होणार आहे. आता हे तुम्हाला कोणी सांगितलं? अगं शेवटी स्वामींनाच आपली दया आली. काल रात्री ते माझ्या स्वप्नात आले होते. आया खरंच? हो. म्हणजे आपले दिवस पालटणार. गोपीबाळ गोपीबाळ उठ. आता तुला आम्ही हवं ते देऊ शकतो. नक्कीच देऊ शकतो. फक्त आपलं दैन्य दूर व्हायला हवं. अगं पण लता, आपलं दारिद्र्य दूर कसं करायचं, त्यासाठी काय प्रयत्न करायचे ते स्वामींनी सांगितलंच नाही. स्वामी, मी काय करायला हवं? मला आयतं बसून काहीच नको. मला जे काही हवं ते माझ्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या बळावर. आणि त्यासाठीच माझी सगळी धडपड चालू आहे. तुला ऐकतं बसून काहीही नकोय. शाबास वीर शाबास. तुझा हाच स्वभाव आम्हाला खूप आवडतो. अरे तो नुसता नावाचाच नाही, खरा खुरा वीर पुरुष आहे. तुझा तुझ्या हिमतीवर, तुझ्या सामर्थ्यावर विश्वास आहे. तू परिस्थितीशी झुंजायला, कठोर कष्ट उपसायला तयार आहे. आता तुला तसंच झुंजावं लागणार आहे. कठोर परिश्रमांना सामोरं जावं लागणार आहे. परीक्षा द्यावी लागणार आहे. तेव्हाच तुला त्याचं फळ मिळणार आहे. स्वामी, मी विचार केला. आपला इशारा कुणाकडे आहे हेही कळलं. आपण वीरबद्दल बोलत होतात ना, त्याला आमच्या पदरी घ्यावं असं तुम्ही सांगत होतात. देर से आए लेकिन दुरुस्त आए. काय रे, पण तुला हे कळायला एवढी अक्कल चालवावी लागली? तुला गोष्ट सांगितली, सगळं सांगितलं, एवढ्या उशिरा कळलं तुला? स्वामी, आपकी आज्ञा सर आखो पर. आम्ही त्या माणसाला आमच्या पदरी घेऊ. पण स्वामी, त्या माणसाने मेहनताना म्हणून आवाच्या 1.25 आकडा सांगितलाय. ज्याला एवढे पैसे द्यायचे, एवढा तो माणूस योग्यतेचा असला पाहिजे. काम फार जोखमीच आहे. स्वामी, त्यांनी विश्वासघात केला तर, त्यांनी धोका दिला तर? अरे राजा, तुला माणसाची पारख करता येते की नाही? 4 दिवस त्याला नोकरीवर ठेवून बघ. 4 दिवसांचा मेहनताना दे त्याला. जर तुला वाटलं की तो त्या तोडीचं काम करतोय, तर त्याला कायम नोकरीत ठेव. नाही तो. पण स्वामी, परीक्षा घ्यायची म्हणजे? ठीक आहे, त्यासाठी आम्ही तुला मदत करू. स्वामी, आपण साऱ्याच अडचणी दूर केल्यात. आपण म्हणता तसंच होईल. मुनीमजी, जी. वीरला बोलावून घ्या. जशी आज्ञा. येतो स्वामी. महाराज, आपण मला बोलवलंत? तुझी अट आम्हाला कबूल आहे. आम्ही तुला दररोज 500 मोहरा देऊ. आपण 4 दिवस काम बघू. ही अट तुला कबूल आहे? कबूल, एकदम कबूल. जसं काम करतो तसेच दाम बोलतो मी. आपण आधी माझं काम बघावं आणि मगच काय तो निर्णय घ्यावा. आम्हालाही तेच सांगायचंय. काम चोखपणे व्हायला हवं. त्यामध्ये कुठलीही दिरंगाई आणि कुचराई होता कामा नये. तुझ्या जिभेची ताकद पाहिली आम्ही. आता बुद्धीची आणि बाहूमधील ताकद आम्हाला पाहिजे. महाराज, आपण निर्धास्त राहा. तक्रारीला अजिबात वाव देणार नाही मी. तन मन लावून काम करेन. आणि त्यानंतर आपण मला कायमचं कामावर ठेवून घ्याल अशी खात्री आहे माझी. तुझा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे. मुनीमजी, जी. यालाचं काम समजावून सांगा. जशी आज्ञा महाराज. मुजरा महाराज. चल वीर, चल.
वीर, आता झालं ना तुझ्या मनासारखं? तुझ्या कामाचा तुला पाहिजे होता तेवढा मोबदला आता मिळणार. या क्षणापासून तुझं दारिद्र्य संपल्यात जमाय. रोज भरपूर सुवर्ण मुद्रा मिळणार तुला. लक्ष्मी तुझ्याकडे चालत येणार, तिचा वरदहस्त लाभणार तुला. पण हे काम एवढं सोपं नाही. त्याकरता तुला सिद्ध करून दाखवावं लागेल. तुझ्या परीक्षेचा काळ आतापासून सुरू होतोय. आणि वीर, तुझ्या एकट्याच्याच नाही, नरेंद्रा, तुझ्याही बरं का. तुला अजून काही गोष्टी कळायच्याय, कळतील हळूहळू. महाराज, वीर कामावर रुजू झालाय. काय काम करायचं हे मी त्याला नीट समजावून सांगितलेलं आहे. शिवाय किती वेळ काम करायचं हेही सांगितलेलं आहे. घरी जाऊन येतो आणि नंतर कामावर रुजू होतो असं म्हणालाय तो. त्याला मी 500 मोहरा पण दिले आहेत. मुनीमजी, मला तुमचंही मत जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतं त्या माणसाबद्दल? हा माणूस आपलं काम चोखपणे पार पाडू शकेल? महाराज, मला जर विचारा तर माझं मत वीरबद्दल अनुकूल असंच आहे. तो मनुष्य शूर आहे, निधड्या छातीचा आहे, शिवाय बुद्धिमान पण आहे. त्याला आपल्या सामर्थ्याविषयीची योग्य जाणीवही आहे. महाराज, म्हणूनच तो 500 मोहरांवर अडून बसला होता. ज्याला स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल आत्मविश्वास असतो तो सच्चा आणि इमानदार असतो. तो आपल्या विश्वासास नक्कीच पात्र होणार. त्यातून महाराज, आपण त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहेच. तेव्हा त्याच्याविषयीचा तर्क, त्यातला खरे खोटेपणा आपल्या समोर येईलच. मुनीमजी, स्वामी तर त्याची परीक्षा घेणारच आहेत म्हणे, पण आपणही पारखून घ्यायला हवं. तुम्ही एक काम करा मुनीमजी, त्याच्यावर पाळत ठेवा. कुठे जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टींची खबर मला द्या. स्वामी परीक्षा घेणारच आहेत, पण आपणही पारखून घ्यायला हवा, नाही का? ठीक आहे, जशी आज्ञा महाराज. स्वामी, आज गुरुपौर्णिमा. मला मिळालेल्या पगारातल्या या 100 मोहरा गुरुदक्षिणा म्हणून आपल्यासाठी आपण स्वीकार करावे. स्वामी, आपले आभार. स्वामी, तुमच्या गुरुकृपेमुळेच हे सर्व शक्य झालं. आपल्यासारखा गुरु या मानव जन्मात लाभणं
हे माझं सर्वश्रेष्ठ भाग्य मी समजतो. संसारात राहूनही परमार्थ साधण्याचा योग्य मार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. सर्व मोहपाशातून सुटका करून मोक्षापर्यंत पोहोचण्याचा भक्तिमार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. म्हणूनच स्वामी, आपणच खऱ्या अर्थाने गुरु माऊली आहात, जी वेळोवेळी भक्तांची काळजी घेते, भक्तांचं रक्षण करते. माझ्यासारख्या अंगरक्षकाची रक्षा करून आपण मला क्षत्रिय धर्म म्हणजे काय असतो तेही शिकवलंत. स्वामी, आज गुरुपौर्णिमेचा दिवस, माझ्यासाठी भाग्याचा दिवस. आजपासून मी माझ्या कामाला सुरुवात करतोय. मी माझं काम संपूर्ण शारीरिक आणि मानसिक मेहनतीने आणि अतिशय निष्ठेने पार पाडावं असे आशीर्वाद मला द्या. वीर, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे गुरु आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. वीर, आयुष्यात योग्य गुरु मिळणं हे जसं भाग्याचं असतं, तसंच उत्तम शिष्य होणं हे सुद्धा कठीण असतं. गुरुचा उपदेश अंगी बाणवणं, त्याचं सार जाणून तदनुसार वर्तन करणं हे शिष्याचं काम असतं. शिष्यानी केवळ कर्मकांडात न अडकता जीवनातली शाश्वत मूल्य शोधून त्यानुसार आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. गोरगरिबांची सेवा, शोषितांचा उद्धार हे ज्याला जमलं तो उत्तम शिष्य म्हणून गणला जातो. आणि वीर, मनुष्याला आपली लायकी ही सिद्ध करावी लागते. तो लायक आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याला परीक्षेला सामोरं जावं लागतं. तुझ्याही परीक्षेचा काळ आता सुरू होतोय. अरे बाबा, एवढे पैसे असेच मिळत नसतात. आमचे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. होय स्वामी, मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे. परीक्षा, कसोटी माणसाचं सत्व सिद्ध करण्यासाठी असतात असं मला वाटतं. शाबास वीर. आता मला सांग, तुला जो मेहनताना मिळालाय त्यातल्या किती सुवर्ण मुद्रा शिल्लक आहेत? स्वामी, माझ्याकडे अजून 100 मोहरा शिल्लक आहेत. फक्त एवढ्याच? बाकीच्या मोहरा काय केल्यास? स्वामी, माझी गरज तेवढीच आहे. गरजेपेक्षा जास्त धन मी का ठेवू? आणि आपल्याच गुरु उपदेशानुसार जे अतिरिक्त धन आहे त्यामुळे गोरगरिबांना काही मदत झाली, कुणाच्या आध्यात्मिक कार्यात हातभार लागला, कुणाच्या तरी पोटात 4 घास गेले, तर त्यासारखं दुसरं समाधान काहीच नसतं असं आपणच मला शिकवलं. स्वामी, मी वेगळी देवाची पूजा करत नाही किंवा विशेष अशी भक्ती करत नाही. इतरांना मदत करणं, मानव सेवा करणं आणि मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते असं आपणच मला शिकवलं. आपण जो मार्ग मला दाखवलात त्यावर मी फक्त चालण्याचा प्रयत्न करतोय. शाबास. हेच विचार तुझ्या जीवनात, तुझ्या वर्तणुकीतूनही दिसून दे. कुठे जायचंय? वीर, तुझ्या परीक्षेचा काळ आता सुरू होतोय. म्हणाला होतास ना, परीक्षेला सामोरं जायला तू सिद्ध आहेस म्हणून.
तुझे ते शब्द केवळ बुडबुडे होते की त्यात काही तथ्य होतं हे आता कळेल. त्या परिस्थितीला तू कसा सामोरा जातोयस, कसं तोंड देतोयस ते पाहायचंय आता. परिस्थितीचा दबाव वाढल्यावर तू जी प्रतिक्रिया देशील त्यावरून ठरणार आहे तू काच आहेस की हिरा. बघूया. स्त्रीच्या रडण्याचा आवाज. जी महाराज. वीर, वाड्यात स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतोय. बघ बरं कुठून येतो तो. देवी, आपण कोण आहात आणि मगापासून अशा रडत का आहात? मी नरेंद्र राजाची राजलक्ष्मी आहे. वर्षानुवर्ष मी त्याच्या छायेत राहिले, पण आता मला इथून दुसरीकडे जावं लागणार आहे. त्यामुळे मी अतिशय दुःखी आहे म्हणून रडते. आपण राजलक्ष्मी, आमच्या महाराजांचं वैभव आहे ते आपल्यामुळेच. आपण जाणार म्हणजे लक्ष्मी महाराजांकडे पाठ फिरवणार, नरेंद्र राजे दरिद्री होणार. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी इथला रक्षक आहे. महाराजांच्या धनसंपत्तीचं रक्षण करणं एवढंच माझं कर्तव्य नाही, तर ती जात असेल तर तिला थांबवणं हेही माझं काम आहे. देवी, तू इथे थांबावीस त्यासाठी मला काय करावं लागेल ते सांगशील? मला इथे थांबवणं हे खूप अवघड कार्य आहे. नरेंद्र महाराज दरिद्री होणार हे नक्की. नाही, मी असं होऊ देणार नाही. फक्त तुला थांबवण्यासाठी काय करावं लागेल तू मला सांग. ठीक आहे, तुझा इतका आग्रहच असेल तर सांगते. तुझा 32 शुभ लक्षणांनी युक्त असा मुलगा गोपी हा तू मला भेट चढव. त्याच्या प्राणांचं बलिदान तू आम्हाला दे, तरच मी इथे राहीन.